जय जय रघुवीर समर्थ. शुद्ध ज्ञानाचे निरूपण करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शिष्यांनो, आता आपण ज्ञानाचे लक्षण ऐकूया. ज्ञान म्हणजे केवळ आत्मज्ञानच, अन्य काही नाही. आपण स्वतःच पाहणे याचे नाव ज्ञान. आपल्या सत्य स्वरूपाला जाणणे अर्थात मी कोण आहे हे ओळखणे हेच ज्ञान आहे. मी देह नाही तर मी सच्चिदानंद स्वरूप विनाशी असा आत्मा आहे. माझा देह हा वरील आवरण आहे. मुख्य जो ईश्वर त्याला जाणावे. आपल्यामधील खरा मी म्हणजे आत्मा त्यास ओळखावे. या विश्वात कायम टिकणारे काय आहे आणि तात्पुरते राहणारे काय आहे ते निश्चित करावे. याला ज्ञान असे म्हणतात. खरा मी आत्मस्वरूप आहे. तोच ब्रह्मस्वरूप असल्याने ईश्वर आहे. हे स्वरूपच कायम टिकणारे आहे. म्हणून एकाच आत्मज्ञानाची ही 3 अभिन्न अंगे आहेत. या संदर्भात तैत्तरीय उपनिषद म्हणते, सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्मम. तसेच ऐत्तरीय उपनिषद म्हणते, प्रज्ञानम ब्रह्मम. आत्मस्वरूप आणि ज्ञान अभिन्न एक रूपच आहेत. ज्या अवस्थेमध्ये प्रकृतीचा दृश्य पसारा संपतो, पंचभूतांचा डोलारा मावळतो आणि मी तू हा द्वैतवाद संपूर्णपणे नष्ट होतो, त्या अवस्थेस ज्ञान असे म्हणतात. परमात्मा स्वरूपात अहम अशी स्फूर्ती होण्याच्या अगोदरची जी अवस्था, त्यात दृश्याचा मागमूसही नसतो. त्यामुळे पंचमहाभूतांचा पत्ताच नसतो आणि त्यामुळे भेदांचे नावच नसते. अशी जी दृश्याची निर्मिती होण्यापूर्वीची स्थिती, तिला ज्ञान असे म्हणतात. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपच, जो अनुभव, बुद्धी आणि मन यांना आकलन होत नाही, जो तर्काने विचारांच्या कक्षेत आणता येत नाही, परावाणीच्याही जो पलीकडे आहे, त्या अनुभवाला ज्ञान असे म्हणतात. मन, बुद्धी आणि वाणी आत्म्याच्या प्रकाशाने सजीव राहतात. त्यांच्या सत्तेनेच कार्यक्षम होतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हा त्यांचा प्रांत असतो. इतकेच नव्हे तर तुरीयेच्या पलीकडे ज्ञान राहते. म्हणून परावाणी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. जेथे दृश्याचे भान संपूर्णपणे नाहीसे होते, जेथे मी जाणतो, मला ज्ञान आहे, ही जाणीव अज्ञान समजली जाते, असे अत्यंत शुद्ध मलरहित जे स्वरूपभाव, त्याला ज्ञान म्हणतात. स्वरूपभावामध्ये माया मावळते, म्हणून दृश्याचे भान उरत नाही. ज्ञानाने अज्ञान नष्ट होते आणि पुढे ते ज्ञान सुद्धा स्वरूपात विलीन होते. म्हणून मी जाणतो हे सुद्धा उरत नाही. कोणत्याही भेदाचा, दृश्याचा, विकल्पाचा मळ नाही. म्हणून ते स्वरूप अत्यंत निर्मल आणि शुद्ध आहे. देहबुद्धीच्या 3 अवस्था असतात, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. यांना ओलांडून 4थ्या अवस्थेत प्रवेश केला की आत्मबुद्धी उदय पावते. परंतु ती सुद्धा मावळून केवळ स्वरूप उरते. हे खरे ज्ञान समजावे. तुर्या ही 4थी अवस्था सर्व साक्षिणी असते, म्हणून तिला आत्मज्ञान असे म्हणतात. परंतु या अवस्थेमध्ये साक्षीत्वाने पदार्थ ज्ञान असते. यासाठी ते पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. पदार्थ ज्ञान म्हणजे दृश्य पदार्थ जाणणे. दृश्यरहित शुद्ध स्वरूप जाणणे म्हणजेच आत्मज्ञान. ज्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्वरूपाशिवाय काहीच उरत नाही, तेथे सर्व साक्षीपणा असूच शकत नाही. म्हणून तुरीयेमध्ये होणारे ज्ञान शुद्ध आत्मज्ञान मानू नये. आत्मज्ञानामध्ये संपूर्ण अद्वैत असते, परंतु तुरीय अवस्थेत तर प्रत्यक्ष द्वैत आढळते. यासाठी शुद्ध आत्मज्ञान स्वतंत्र आहे, निराळेच आहे. श्री समर्थ पुढे म्हणतात, मी देहच आहे ही दृढ भावना म्हणजे देहबुद्धी आणि मी आत्माच आहे अशी दृढ भावना म्हणजे आत्मबुद्धी. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था देहबुद्धीच्या, तर तुरीय अवस्था आत्मबुद्धीची. देहबुद्धीच्या ज्ञानामध्ये ज्ञाता हा ज्ञेयाहून निराळा असतो. मी म्हणजे ज्ञाता आणि तू म्हणजे ज्ञेय, म्हणून तेथे द्वैत आढळते. तुरीयेच्या ज्ञानात
ज्ञाता मी आत्माच होतो. या अवस्थेत मी देह आहे हे भान लोपते, परंतु मी आत्मा आहे, दृश्य पदार्थाहून निराळा आहे, मी त्यांना वेगळेपणाने पाहतो असे भान असते. याला सर्वसाक्षिणी अवस्था म्हणतात. या अवस्थेमध्ये मी ज्ञाता आत्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. येथे अज्ञान उरत नाही, परंतु दृश्याला साक्षी राहून वेगळेपणाने पाहणे शिल्लक राहते. याचाच अर्थ असा की दृश्य ज्ञेयाप्रमाणे ज्ञाताहून वेगळे राहते. हेच द्वैत होय. आत्मज्ञानात संपूर्ण अद्वैत असल्याने द्वैत असणारी तुर्या अवस्था शुद्ध आत्मज्ञान नव्हे. श्री समर्थ श्रोत्यांना पुढे सांगतात, जे शुद्ध परमात्म स्वरूप आहे तेच आपण आहोत असा जो साक्षात अनुभव येतो त्याचे नाव शुद्ध स्वरूप ज्ञान हे. शुद्ध स्वरूप ज्ञान हे श्रोत्यांनो हे समजून घ्यावे. उपनिषदातील महावाक्यात आत्मज्ञानाचे संपूर्ण सार साठवलेले आहे, परंतु त्याचा नुसता जप करायचा नसतो, त्याचे मनन करून प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो. महावाक्यांचा नुसता जप केल्याने अज्ञानाचा अंधकार दूर होत नाही. आत्मा हा ब्रह्मस्वरूप किंवा आत्मस्वरूप आहे आणि आपण वास्तविक आत्मस्वरूपच आहोत, म्हणून आपण ब्रह्मस्वरूप अथवा आत्मस्वरूप आहोत. सर्व महावाक्यांचा अर्थ असाच आहे. मी देह नसून आत्माच आहे आणि आत्मा ब्रह्मस्वरूप असल्याने मी ब्रह्मस्वरूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त होणे असे समजावे. हे ज्ञान अतिसूक्ष्म विचाराने आपल्यामध्ये उदय पावते आणि त्यामध्येच सारे विरोध मावळतात. या संदर्भात उपनिषदामध्ये 3 ठिकाणी फार सुंदर वर्णन आढळते. त्यांचा अर्थ असा आहे. 1. ज्याप्रमाणे दिव्याच्या साह्याने मनुष्य वस्तू पाहतो त्याचप्रमाणे योगी आत्मतत्वाच्या साह्याने अज, ध्रुव, परमश्रेष्ठ आणि कांतिमान असा ब्रह्म पाहतो. 2. सर्वोत्तम ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे, विश्वाचे मूळ आहे, अतिशय सूक्ष्म आहे आणि नित्य आहे. ते तूच आहेस. माझ्यातून सर्व व्यक्त स्थितीस जे येते माझ्यामध्येच जगते आणि अंती माझ्यातच लय पावते, ते अद्वैत ब्रह्म मीच आहे. या महावाक्यांचा अर्थ पाहिला तर तो असा आहे की आपण परमात्म स्वरूप आहोत, परंतु अर्थ न पाहता नुसता त्याचा जप केल्यास व्यर्थश्रम मात्र होतात. महावाक्यांचे मनन करून त्यामधील अर्थाचा अनुभव स्वतः घेणे हे ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. आपण म्हणजे मी ब्रह्मच आहोत हा या महावाक्यांचा खरा शुद्ध सूक्ष्म अर्थ आहे. आपले हरविलेले स्वस्वरूप अथवा आत्मस्वरूप प्राप्त होणे, आपला खरा मी जाणणे हे ज्ञान फार दुर्लभ आहे, कारण ते ज्ञान आरंभापासून शेवटपर्यंत स्वयंभू आत्मस्वरूप असते. स्वयंभू म्हणजे स्वतः सिद्ध. आत्म्याला जाणणारा आत्म्याशी तादात्म्य पाहून आत्मज्ञान मिळवतो, म्हणून त्याच्या ज्ञानाचे प्रमाण त्या ज्ञानामध्येच अंतर्भूत असते, म्हणून आत्मज्ञान स्वतः सिद्ध असते. एक मूळ स्वरूपातून ते सारे विश्व व्यक्त दशेस येते आणि पुन्हा त्याच स्वरूपात लय पावते. या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की अज्ञान नाहीसे होते. मग आपण बांधले गेलो आहोत असा अज्ञानातून निर्माण होणारा भ्रम नाहीसा होतो. आपण विश्वापेक्षा सुद्धा विशाल असताना स्थळ काळ यांनी वेढल्यामुळे जणू काही वृद्ध आहोत असे वाटते. विश्वच मुळी स्वरूपात लीन झाल्याने आत्मज्ञानी पुरुषास वृद्धपणाची भावनाच उरत नाही. स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत अनेक मते आणि मतांतरे यामध्ये विरोध आढळतो, परंतु आत्मज्ञान झाल्यावर हा सर्व विरोध मावळतो. अतिसूक्ष्म विचार करून पाहिल्यास सर्वांमध्ये ऐक्य सापडते. आत्मस्वरूप अनंत असल्याने ज्याला ज्या अंगाचे दर्शन होते त्याला अनुसरून तो आपले मत मांडतो. आत्मज्ञानी पुरुषाच्या अनुभवामध्ये सर्व अंगे एकत्वाने गोळा होतात. अतिशय सूक्ष्म म्हणजे खोल आणि व्यापक विचार केला पाहिजे.
हरि ओम तत्सत. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.